हॅलो गर्ल्स, सो स्वागत आहे तुमचं या चॅनलवरती. तर आज आपण करणार आहोत गेट रेडी विथ मी. प्रॉपर मेकअपपासून हेअरस्टायलिंगपासून ते ड्रेसअप होईपर्यंत. तर मी विचार केलं की आज मी एका इव्हेंटला जातेच आहे, तर वाय नॉट मी तुम्हाला पण शेअर करते की मी कसं रेडी होते. सो म्हणजे पार्टी लुक आहे, बट मला जास्त मेकअप इतका हेवी नाही करायचं आहे, बिकॉज ती अशी लो की पार्टी आहे. सो येस, सर्वात पहिले आपण मी स्किन केअर केलेलं आहे. मी फक्त मॉइश्चरायझर लावलं आहे, कोणतं ते दाखवते. सो मी हा वाला रिसेंटली मॉइश्चरायझर यूज करते. तर हा आहे केसर अँड कोजिक ॲसिड. मला खूप मुली विचारत होत्या की तू कोणता मॉइश्चरायझर यूज करते, तर मी भरपूर मॉइश्चरायझर्स यूज करते ॲज पर रिक्वायरमेंट. तर आता रिसेंटली मला खूप टॅनिंग आलं होतं, म्हणून मी आता हे कोजिक ॲसिडवालं यूज करते. बिकॉज कोजिक ॲसिड कुठे गेला, कोजिक ॲसिड इज गुड फॉर टॅनिंग आणि ह्याच्याने ॲक्च्युली टॅन रिड्यूस होतो. हे तुम्हाला दिसतंय का? हां, हे डॉक्टर शेड्सचं आहे आणि ऑइल फ्री आहे. मॉइश्चरायझर मी आधी लावून घेतलं आहे, बिकॉज गरमी खूप आहे. जसं तुम्ही बघू शकतात 2 मिनिटं नाही झाले आणि मी घामाघूम झाले. तर मॉइश्चरायझर सेटल होईपर्यंत आय विल वेट. आणि मॉइश्चरायझरवरनं डिरेक्टली मी शिफ्ट होणार आहे फाउंडेशनवरती. सो मी आज यूज करणार आहे हुडा ब्युटीचं इझी ब्लर फाउंडेशन. बिकॉज दिस इज अन इव्हेंट आणि खूप वेळ लागणार आहे. आत्ता किती 5 वाजलेत. सो हा 11पर्यंत हा इव्हेंट चालणार आहे. सो मी प्रॉपर फाउंडेशन यूज करणार आहे, टिंट नाही. आणि हा माझ्या स्किनचा थोडा क्लोजेस्ट आहे. ओके, सो आधी टॅप 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 आणि थोडं जास्तच लावणार आहे, बिकॉज मला खूपच ॲक्ने मार्क्स आले आहेत. मे बी जिममुळे और माझं डाएट चेंज झालं, आय डोंट नो, बट काय येत आहेत, बट ठीक आहे, जातील. मी हा मार्सचा फ्लॅट ब्रश यूज करते. हा ना फाउंडेशन ब्लेंड करायला खूपच छान आहे. खूप सीमलेसली फाउंडेशन ब्लेंड होतं आणि खूप स्वस्त पण आहे. मला जे जे प्रोडक्ट्स मिळतात ना, ते सगळे मी इथे टॅग करेल. आणि गाईज, मी ना खूप कॉमेंट्स असे बघितलेत की जेव्हा पण मी कोणताही प्रोडक्ट टॅग करते ना, तर खाली यूट्यूबचं ॲज युजल ते असं हे येतं की अर्न्स कमिशन. तर काही मुलींना ते असं चुकीचं वाटतं की मी सगळे व्हिडिओज प्रमोशन व्हिडिओज करते. सो ते अर्न कमिशनचा मिनिंग हा आहे की जर मी इथे प्रोडक्ट टॅग करते, ते प्रोडक्ट टॅगमधून तुम्ही जर काही परचेस केलं तर त्याचं काही पर्सेंटेज असतं. सो ते 5%, 8% और 11% असं मला मिळणार. आणि टू कीप दॅट ट्रान्सपरन्सी यूट्यूब तुम्हाला दाखवतं की दिस व्हिडिओ अर्न्स कमिशन. आणि जेव्हा मी असं कुठे टॅग करते की पेड प्रमोशन, ह्याचा अर्थ मी ब्रँडसाठी ते व्हिडिओ बनवते. सो मी भरपूर वेळा मी विचार करत होते की हे मी बोललं पाहिजे, पण मी विचार केला की हे लॉंग फॉर्मॅटमध्ये बोललेलं बेटर आहे, म्हणजे अजून मिसअंडरस्टँडिंग नाही होणार. आणि हा ब्रश मला का आवडतो माहिती आहे? हा सगळीकडे एकदम इझिली असं म्हणजे अँगल, म्हणजे इथे आपल्याला असं लाईन वगैरे करायची असेल ना, तरी हा खूप इझिली होऊन जातं आणि आईसच्या खाली पण इझिली लागतं. सो हा फ्लॅट ब्रश खूप छान आहे फॉर फाउंडेशन ॲप्लिकेशन. अँड यू नो, ॲक्च्युली तुम्ही हा जो आता ऑप्शन आला आहे की शॉपिंगवाला यूट्यूब शॉपिंग, तुम्ही पण अर्न करू शकतात. म्हणजे तुम्ही पण कोणत्या तुमच्या व्हिडिओजमध्ये जर प्रोडक्ट टॅग वगैरे करतात, इफ यू आर ॲक्टिव्ह ऑन यूट्यूब, तर त्याचा कमिशन तुम्हाला पण मिळेल आणि यूट्यूब छान कमिशन देतो. यूट्यूब शॉपिंगचा तुम्ही पण उपयोग करा, बिकॉज बाकी काही वेच नाही आहे. म्हणजे जर मी कोणता प्रोडक्ट टाकते आणि तुम्हाला जर ऑटो डी एम, कसं इंस्टाग्रामवरती ऑटो डी एम असतं, तसं यूट्यूबवरती ऑटो डी एमवाला फीचर नाही आहे. सो त्याच्यासाठी हे शॉपिंगवालाच ऑप्शन आहे. सो येस, आज मी नेकला नाही लावत आहे फाउंडेशन, बिकॉज माझा जो ड्रेस आहे त्याच्यात फुल नेक कवर होतं आहे, म्हणून मी फक्त असं जॉलाईन कवर केलं. आणि इयर्स ऑफकोर्स ना, तर ते इयर्सचं पण असं मला काय वाटत नाही, बिकॉज माझ्या केसांमुळे ते हाईड होऊन जातात. सो एकदम कलर मॅच झालेला आहे. आता मी लावणार आहे ब्लश. सो हे फे ब्युटीचा ब्लश आहे. दिस इज द ओनली ब्लश जे माझं पिंक कलर नाही आहे, म्हणजे थोडंसं ऑरेंजिश ब्रॉन्झी कलर आहे. असं ब्राउनिश कलर आहे आणि ब्लॅक ड्रेस घालणार आहे मी, म्हणून ते पिंक कलर सूट नाही करणार. ओके, सो हा ब्रश मी जो यूज करते दॅट इज फ्रॉम सिम्बा लाईफस्टाईल. आणि ना, ब्लश कधीही फक्त चीक बोनवरती आणि त्याला घेऊन जायचं आईजवरती अँड फोरहेड. ह्याच्याने हा पोर्शन असा इक्वल वाटतो आणि लिफ्टेड वाटतो, लाईक इन्स्टंटली चेंज. बघा, हा आणि हा थोडासा गोल वाटतो आहे आणि हा लिफ्टेड वाटतो आहे. असं डोळ्यावर, फोरहेड असं घेऊन जायचं. हा पिंक ब्लश असला तरी पण मी इथे अवॉइड करते. इथे लावलं तर मग चबी चिक्स वाटतात. आणि ही टेक्निक मी कटरीना कैफची बघितली होती. थोडंसं अजून लावते बिकॉज नाईट पार्टी आहे, सो इट विल लुक गुड. एक्स्ट्रा परत फाउंडेशन लावणार तर मी इथे डॉट काढणार. आणि आज मी हायलायटर अवॉइड करणार आहे.
बिकॉज ऑलरेडी गरम वगैरे होते आणि ह्याच्यामध्ये ना मला खूपच ऑइली होते स्किन. सो मी जर हायलायटर लावलं ना तर माझी स्किन जास्त अजून ऑइली दिसते. सो मी हायलायटर अवॉइड करणार आहे. हे ऑइली स्किन गर्ली स्किन रिलेट. थोडंसं नाकावरती हलकं आणि इथे एक्स्ट्रा नाही लावणार आहे, जे ब्रशवरती उरलं आहे तेच. सो थोडंसं असं लिफ्टेड वाटतं आता फेस. त्यानंतर आयब्रोजसाठी आयब्रोज माझे खूप कमी आहेत, सो मला आयब्रो पेन्सिलशिवाय मी बाहेर पडतच नाही. मला कॉन्फिडंट फील होतं जर आयब्रोज असे छान फुलर असतील तर. सो त्याच्यासाठी मी हे कोणते बेनिफिटचं यूज करते. सो हे थोडं एक्सपेन्सिव्ह आहे. ही पेन्सिल आय थिंक 1500च्या अराउंड आहे. सो माझ्याकडे छोटंवालं पण आहे जे ब्रशने अप्लाय होतं जेल टाईप. हे दोन्ही कॉम्बो मी घेतलं बिकॉज दिस इज वर्थ. हे एक्सपेन्सिव्ह आहे बट दिस इज वर्थ इन्व्हेस्टिंग बिकॉज ह्याच्यासोबत जी डेफिनेशन मिळते ना ती बाकी कोणत्याच आयब्रो पेन्सिलसोबत मिळत नाही. मी ह्याच्या आधी स्विस ब्युटीचे वगैरे पण यूज केले, ते पण खूप चांगले आहेत. ते 200-150च्या रेंजमध्ये आहेत. फक्त एवढंच आहेत की ते ब्राउ पेन्सिल आहेत ना त्याच्याने खूप डार्क अप्लाय केलं जातं. हे एकदम परफेक्ट आहे. लाईक कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे. नॉट टू डार्क नॉट टू लाईट आहे. म्हणजे मी इतक्यांदा ह्याला यूज केले ना बट स्टील ह्याचा शार्पनेस गेला नाही आहे आणि आपण ह्याला काही शार्प वगैरे करत नाही. तेच जर मी बाकी पेन्सिल बघितलं ना तर एका पॉईंटनंतर ते गोल होऊन जातं. सो मग त्याला यूज करणं थोडं डिफिकल्ट होऊन जातं. आधी याला हलकी हलकी अशी लाइनिंग देणार आहे बॉटम आणि टॉपला. आणि कितीही वेळा असं गिरवलं ना तरी ते डार्क नाही होत, हे नॅचरलच दिसतं. आणि ह्याला मी लास्ट इयर बाय केलं होतं. दिस आय थिंक 6-7 मंथ्स झालेत आणि हे स्टील अजून मी यूज करते. सो पैसा वसूल आहे. सो जर इफ यू कॅन इन्व्हेस्ट देन आय वुड डेफिनेटली सजेस्ट की तुम्ही या एक्सपेन्सिव्ह प्रोडक्टवरती इन्व्हेस्ट करा आयब्रोजसाठी. इफ आयब्रोज तुमचे खूप असे इम्पॉर्टंट आहे. काही मुलींचं असं असतं की खूप असे बोलतात ना भरलेले आयब्रोज असतात, त्यांना काही गरज नाही एवढे पैसे इन्व्हेस्ट करायची. ते मार्स किंवा स्विस ब्युटी वगैरे पण घेऊ शकतात बिकॉज तेही प्रोडक्ट्स छान आहेत. सो डिफरन्स लगेचच कळतं आहे. आणि त्यानंतर बॅक साईडला ब्रश पण आहे, त्याच्याने जस्ट असं. तो आयब्रोज पण झालेला आहे. त्यानंतर हा जो माझा पार्ट ऑइली होतो टी झोन बेसिकली, त्याला मी कॉम्पॅक्टने हे करणार आहे. सो मी मेबलिनचा हावाला कॉम्पॅक्ट यूज करते. आय डोंट नो, मी याचं खाली टॅग करेल, एक्झॅक्ट नाव नाही आठवते. मेबलिनकडे भरपूर असे कॉम्पॅक्ट्स आहेत. मला मेबलिनचे सगळे कॉम्पॅक्ट आवडतात, सो असं काही नाही आहे. हा त्यातल्या त्यात ना कमी रेटमध्ये खूप चांगलं आहे. फक्त डॅप करायचं. जर असं पुसलं तर मग निघून जाईल आपला मेकअप जो पण केला आहे आपण. कोणतरी आलं आहे माझं व्हॅलिडेशन घ्यायला. तुम्हीच बघा किती हॉट वाटतोय. नाही, तो ब्लर झालाय. हो, सिनेमॅटिक आहे. छान वाटतं ना? येस, छान. हँडसम. इथे एक बटन नाहीये, कुठे आहे? तुटलंय. पण मी असं फिरेन ना. नाही पण ते छान नाही दिसणार. जाऊ दे ना. नाही तुला तरी कळालं का मी नाही. सांगितल्याशिवाय? मग ओके. त्यानंतर सेटिंग स्प्रे हा मिल्कचा आहे. हायड्रेटिंग मेकअप फिक्सर आहे. भरपूर मारलाय बट ह्याचा स्प्रे इतका कमी येतो ना की असं वाटत नाही अप्लाय केल्यासारखं. पाणी पण नाही दिसत आहे. आणि आज मी आयलायनर लावणार आहे. तुम्ही मला कधीच आयलायनरमध्ये बघितलं नसेल बिकॉज मी खूप आधी लावायचे आणि त्याच्यानंतर मी विचार केला की ते एफर्ट्स आता नको, बस झाले. कॉलेज टाईम्समध्ये मी पुरवले. ॲक्च्युली माझी ही सवय ना ऑफिसमुळे गेली. ऑफिसमध्ये सकाळी उठून टाईम नाही मिळायचा लायनर वगैरे लावायला. मला लायनर ॲक्च्युली खूप आवडतं पण तेव्हा ती सवय गेली ती गेलीच. सो विचार केला आज लावूया आपण. सो मी काय करते, इथून असं जस्ट एक लाईन खेचायची आणि मग इथून आपल्या ह्याला जॉईन करायचं लॅश लाईनला आणि ह्याला फिल करायचं. फिल केल्यावर हे असं काहीतरी दिसतं. मग हा विंग थोडासा छोटा आहे सो ह्याला थोडं अजून वाढवायचं आणि त्यानंतर जस्ट एक सिंगल स्ट्रोकने ह्याला फिल करून टाकायचं. डन. थोडंसं अनइवन लागलं आणि जास्त लागलं आणि मला बघायची सवय नाही आहे मला आयलायनरमध्ये. सो आय थिंक मला रिमूव्ह करू नको, सोड, जाऊ देत, काहीतरी वेगळं दिसेल. त्यानंतर लिपस्टिकसाठी मी पिलोटॉकची ही ब्राऊन इंटेन्स पिलोटॉक इंटेन्स यूज करणार आहे बिकॉज ही थोडी ब्राउनिश सॅटिन फिनिशमध्ये आहे. आता हेअरस्टाईल करून घेऊया.
ओके, सो केसांची हालत माझी काहीतरी खराब आहे बिकॉज जिमला जावं लागतंय. कालच हेअर कट बोलणार होती मी. हेअर वॉश केला. सो मला आज परत हेअर वॉश नाही करायचंय आणि अंघोळ वगैरे करेपर्यंत तुम्हाला कळतच असेल. सो मी आता कोल्ड शॉटनी केस आधी स्कॅल्प सुकवून घेणार आहे. तर गार गार वाटतंय माहितीये. आणि स्कॅल्पला कधीच गरम वाफ नाही मारायची, नाही तर आपले केस खूप आपले हेअर फॉलिकल्स ओपन होतात आणि हेअरफॉल भरपूर होतो. नाहीतर मग मीडियम हीट लावू शकता. आणि आता मी फायनल रेडी होते आणि हे काही ट्रायल वगैरे नाहीये, मी फायनल रेडी होते. सो मला मिररच्या समोरच रेडी व्हावं लागेल. मला आपला गुंता काढून घ्यायचा आणि गुंता काढताना नेहमी खालून स्टार्ट करायचं, नाही तर मग हेअरफॉल भरपूर होईल. आणि मग असं पकडून इथे घट्ट पकडलं ना तर मग स्कॅल्पवरती फणीने ओढलेल्याचा प्रेशर येत नाही आणि मग हेअरफॉल होत नाही. जे पण होतं ते इथे होतं. ओके, सो पूर्ण गुंता काढलेला आहे. आता आपण ह्याला 2 पार्टिशनमध्ये आय एम थिंकिंग की आज आपण साईड पार्टिशन करूया बिकॉज खूप डेज झाले मी साईड पार्टिशन केला नाही. आणि असं बोलतात की खूप टाईम असं मिडल पार्टिशन केलं तर हा एरिया आपले केस कमी कमी होत जातात बिकॉज भांग वाढत जातो. आणि ते मी आता मध्यंतरी बघत चालली आहे. बट ठीक आहे. सो आता मी जरा साईड पार्टिशन थोडे दिवस करणार आहे. तर ह्याच्यातच मी हेअरस्टायलिंग करणार आहे. हेअरस्टायलिंग करताना नेहमी तुम्ही कसे केस ठेवणार आहेत तसंच पार्टिशन करा, ऑरल्स मग तुमचे कर्ल्स सूट नाही होत. तो ह्याला बांधून घेते. तर सध्या माझं बी ब्लँडचं ना हेअर काय बोलतात त्याला, हीट प्रोटेक्टंट हरवलं आहे. लिटरली हरवलं आहे. मला घरातच सापडत नाही आहे आणि लिटरली मी त्याला एकदाच वापरलं आहे. म्हणून मी हे लॉरियलचंच यूज करते सिरम, हे वालं. आय डोंट नो ह्याच्याने किती हीट प्रोटेक्ट होणार आहे, बट हे मी फ्रिज कंट्रोल करायला यूज करते. सो खरं सांगायला गेलं ना तर जे असे व्हिडिओजमध्ये दाखवतात की डायसनचे कर्ल्स वगैरे ठेवायचे असेल तर 30 सेकंडसाठी पकडून ठेवा. मी तेवढं करत नाही बिकॉज इन जनरल माझे केस वेव्ही असल्यामुळे मी असं 5 सेकंड जरी ठेवलं ना तरी पण माझे केस लगेच वेव्ही होतात. आणि ऑल्सो तुम्ही डायसन तरच घ्या जर तुमचे वेव्ही केस आहेत. स्ट्रेट केसांवरती डायसनचा काहीही उपयोग होत नाही. आय थिंक मी आधी पण सांगितलं होतं, वेव्ही असेल तरच. आणि जर तुमचे स्ट्रेट केस असेल ना तर तुम्हाला भरपूर प्रोडक्ट्स यूज करावे लागतील. हेअर मूव्ज, मग सेटिंग स्प्रे, भरपूर सारा सेटिंग स्प्रे, तेव्हा जाऊन हे तुमचे 2-3 तास राहील. ऑरेल्स हे 10 मिनटं पण राहत नाही. पण एक आहे की हेअर डॅमेज खूपच कमी आहे कम्पेअर्ड टू हीट स्टायलिंग. सो मी याला 10 सेकंडसाठी ठेवणार आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आणि मग आता कोल्ड शॉट. कोल्ड शॉटने केस जरा नॉर्मल टेम्परेचरवरती येतात आणि ते जास्त टिकतात. सो लुक ॲट दॅट. हा मला असाच कर्ल हवा आहे, म्हणजे ह्याच्याने काय होतात ना केस मॅनेजेबल पण राहतात आणि वेव्स छान दिसतात केसांमध्ये. ओके, सो हेअर इज डन नाव. सॉरी मी माईक नाही लावलं, म्हणजे मी ते नाही लावलं बिकॉज चार्जिंग खूपच कमी होती. बट खूपच प्रिटी वाटतोय साईड पार्टिशन. आता मी ड्रेस दाखवते. ओके गाईज, तर मी तुम्हाला आज दाखवते की मी ड्रेसच्या आतमध्ये काय वेअर करणार आहे. स्लीवलेस काइंड ऑफ हॉल्टर नेक आहे पण स्टील. सो ही ब्लॅक ट्यूब टॉप, सॉरी काय बडबडते मी, ही ब्लॅक ट्यूब ब्रा. सो ही मी घेतली आहे वेस्ट साईडमधून आणि ह्याच्या इथे ना असं सिलिकॉन टाईप आहे सो दॅट ही स्लिप नाही होणार. आणि इट्स अ व्हेरी गुड क्वालिटी. असं सीमलेस दिसतं. त्यानंतर हे मार्क्स अँड स्पेन्सर्सचे मी टाईट्स घेतले होते. प्रॉपर म्हणजे असे जास्त फिटिंगला पण नाही आहेत, एकदम लूज पण नाही आहे, एकदम परफेक्ट आहेत. सो हे हाय वेस्टेड आहेत. तर छान. ह्याच्याने ना काय होतं की ह्याला ना पॅन्टी लायनर मी लावते सो दॅट अंडरवेअर घालायची गरज नाही आहे आणि लेगिंग्स पण खराब होणार नाही आणि आपण पण कम्फर्टेबल असू. सो पॅन्टी लायनर इज पॅडचा छोटा व्हर्जन. सो तो आपल्या इथे काय बोलतात त्या एरियाला काय बोलतात, मिडल पार्टला तो आतून लावायचा अँड देन टाईट्स घालायचे सो दॅट ड्रेस जे बॉडीकॉन वगैरे असतात त्याच्या बाहेरून ते असे लाईन्स नाही दिसतात अंडरवेअरचे बिकॉज ह्याला काहीच स्टिचिंग वगैरे नाही आहे. सो एकदम असं स्लीक दिसतं. सो पॅन्टी लायनर सगळ्या मुलींकडे असलं पाहिजे बिकॉज ते अशा टाईमला कामी येतं आणि प्लस पिरियड्सचे जेव्हा लास्टचे डेज असतात, जेव्हा खूप कमी ब्लिडिंग होते तेव्हा पण तुम्ही यूज करू शकता. किंवा जास्त वाईट सोल्युशन कधी कधी जात असतं सो तेव्हा पण तुम्ही यूज करू शकता. सो आय एम डन. हा आहे ड्रेस. हा थोडासा मिनी ड्रेस आहे बट तुझं माहिती कुठे आहे? ओ थँक्यू सो मच. माईक घालायला माझ्या नवऱ्याने मला आठवण करून दिली आणि याचं काय होतंय. पण हा असा मिनी ड्रेस आहे बट मी कम्फर्टेबल का आहे बिकॉज मी ड्रेस ओपन केले ड्रेसच्या लेन्थच हे लेगिंग्स आहे. सो मी एकदम कम्फर्टेबल आहे. मागून वाकलं बिकलं तरी मला माहिती आहे की काही
सगळं सिक्युअर्ड आहे. सो येस, आणि आतमध्ये ही ट्यूब घातली जसं मी तुम्हाला बोलली, एकदम सीमलेस आहे, कुठूनच काही दिसणार नाहीये. सो एक नूड कलर आणि ब्लॅक कलरची ट्यूब असलीच पाहिजे. आणि आता सिन्स माझे पाय आणि हात फुल स्लीवलेस वगैरे घातलेलं आहे, सो मी हे वॅसलिनचं बॉडी लोशन यूज करते. ह्याचा फ्रेग्रन्स छान आहे आणि बॉडी फुल मॉइश्चराइज दिसते. हेच आहे माझं फायनल लुक. सो ह्याच्या खाली आता मी ब्लॅक हिल्स घालणार आहे, जे जाराचे आहेत, आणि त्यानंतर माझं गोल्ड वॉच. दॅट्स इट. मी जास्त काही एक्सरसाइज करणार नाही आहे बिकॉज मला हेच खूप अति वाटतं ऑन मी. आणि कानामध्ये जस्ट स्टड्स, बस असं सिम्पलच ठेवणार आहे मी. आणि या दॅट वॉज ऑल फॉर दिस व्हिडिओ. दिस इज माय आउटफिट. हा H&Mचा आहे. मी इथे जमलं तर टॅग करेल, और इथे टॅग केलं नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन. अँड दिस इज नॉट अ स्पॉन्सर्ड व्हिडिओ. जरी तुम्हाला तिकडे दिसलं की दिस व्हिडिओ अर्न्स कमिशन, दॅट इज बिकॉज मी इथे प्रोडक्ट्स टॅग केले. आणि हा आहे माझा कम्प्लीट मेकअप. लिपस्टिक ऑल्सो लुक्स गुड. सो दॅट वॉज ऑल गाईज. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि तुमचं गिव्ह अवेचं मी लवकरच करणार आहे. मी एका ट्रिपला जाणार आहे, त्याच्यानंतर मी विनर्स अनाऊन्स करणार आहे, बिकॉज मी लवकर प्रोडक्ट्स डिस्पॅच करू शकते. तोपर्यंत लास्ट व्हिडिओमध्ये विनर्स काय बोलतात ते गिव्ह अवे अजून चालूच राहणार आहे. सो तुम्हाला पार्टिसिपेट करायचं असेल तर यू कॅन स्टील डू इट. सो या, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि नक्की सांगा हा लुक कसा वाटलाय, आणि मी बारीक वाटते की नाही ते पण सांगा. बाय.